हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे युवांच्या स्कूलचा फर्स्ट डे. तर आज युवांश स्कूलला जायला सकाळी 6 वाजताच उठला होता, कारण त्याची स्कूल आहे ना 7:30 वाजता होती. मग त्याची व्हॅन येणार होती 7:10. तर त्याला मी सकाळी 6लाच उठवलं. आज मस्त तो उठला, त्याने सर्व आवरलं स्कूलचं. आता त्याची व्हॅन येते 5-1 मिनटात, म्हणून मग तो शूज वगैरे घालतो आहे. तर फ्रेंड्स, मी आहे ना, म्हणजे मी तुम्हाला म्हटले होते की मला क्लाउड किचनची ऑर्डर माझ्या रात्री मी पहाटे 4 वाजेपर्यंत करत असते, पण मग रात्री माझे ना म्हणजे मटेरियल लवकरच संपून गेलं होतं. त्याच्यामुळे मग मी 2 वाजताच ऑफ करून आणि आम्ही झोपलो होतो. तर मला अजून तर काय म्हणजे हे नाही केलं. मी म्हटलं बघू टाईम वगैरे चेंज करायचा, कारण की मला त्याचा टाईम तर चेंजच करावा लागणार आहे. म्हणून मग मी ठरवलं आता क्लाउड किचनचा माझा टायमिंग चेंज करायचा. मी रात्री ना किती 1 ते 2 वाजेपर्यंतच ऑर्डर मारणार आहे फक्त. मी असा टायमिंग ठेवला आहे. तर मी काल किराणा पण भरून आणला होता. म्हटलं मग किराणा भरल्यावर म्हटलं तर पावसाळा पण लागेल, मग मी डबे वगैरे घासून ठेवले. म्हटलं तर किराणा डबे वगैरे घासून किराणा त्याच्यामध्येच आपण भरूया. तर फ्रेंड्स, मला आहे ना घरात घाण अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मला बरं जरी नसतं तरी पण मी काम करून मोकळी होते. आज मी खूप म्हणजे मला बरंच वाटत नव्हतं अजिबात. मला खूप त्रास होत होता. तरी पण मग मी डबे वगैरे सर्व आवरले, युवांचं आवरून दिलं आणि मग मी नंतर आराम केला. मग आज माझं संध्याकाळी मी क्लाउड किचन बंदच ठेवलेलं आहे, कारण की म्हटलं खूप धावपळ होते. त्याच्यामुळे मला बरं पण नव्हतं, म्हणून मग मी आज बंद ठेवले आजचे दिवस. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जा. मी माझ्या डेली रुटीनचे असेच व्हिडिओ शेअर करत जाईल. तर मी दिवसभर आराम केला थोडा, आणि मग संध्याकाळी उठले मी, तर माझं पूर्ण किचन भांड्यांनी वगैरे भरलं होतं. युवांश क्लासवरून आला संध्याकाळी, मग तो म्हणे मम्मा मला काहीतरी नाश्ता दे. मग मी त्याला दूध बिस्किटच दिलं आणि सर्व किचन वगैरे आवरून घेतलं. भांडे वगैरे घासले, झाडू वगैरे मारलं. मी आज झाडूसुद्धा नव्हता मारला घरात, पण झाडू वगैरे पण मारून घेतला. म्हटलं आता घेऊ सर्व आवरून हळूहळू. मला थोडंसं आता माझी तब्येत पण जरा बरी होती, म्हणून मग मी आवरून घेतलं थोडं सर्व. राघवीला पण दूध आणि बिस्किट खाऊ घातलं. युवांशला दूध बिस्किट दिलं आणि मी पण थोडं चहा आणि बिस्किट खाल्लं. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज मला सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स. आणि ज्या पण कोणी हाऊसवाईफ असतील त्यांना जर काही माझ्याकडून जर हेल्प पाहिजे असेल क्लाउड किचनसाठी, कारण हाऊसवाईफसाठी ना, आणि ज्यांचे कोणी पण लहान मुलं असतील त्यांच्यासाठी हा बिझनेस एकदम छान आहे. घरात बसून आपण काहीतरी करू शकतो, स्वतःसाठी आपल्या फॅमिलीसाठी आपण सक्षम होऊ शकतो. त्याच्यामुळं मी घरात बसून मी आधी असंच काहीतरी शोधत होते की यार मला काहीतरी करता येईल, पण असे ना बाहेरचे प्लॅनिंग जे सांगतात ना इंस्टाग्रामवर वगैरे फेसबुकवर, तुम्ही घर बसल्या हे करू शकता, ते एकदम भंगार आहे. त्याच्या मानाने ना हा प्लॅन एकदम छान आणि सक्सेसफुल आहे क्लाउड किचनचा. त्याच्यामुळे तुम्ही भरपूर मेनू त्याच्यावर ॲड करू शकता. आपण रोजचे मेनू आपल्या घरात जे आपण जेवण करतो ते सर्व भाज्या वगैरे सर्व मेनू, किंवा मग तुम्ही ज्याच्यामध्ये एक्सपर्ट असाल ते सर्व मेनू तुम्ही क्लाउड किचनमध्ये तुमच्या ॲड करू शकतात. झोमॅटो आणि स्विगीवर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची हेल्प पाहिजे असेल तर मी नक्कीच करायला तयार आहे, कारण की मी पण त्या गोष्टींना फेस केला आहे. त्याच्यामुळं मग मी पण ते करते. तर फ्रेंड, प्लीज मला सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक वगैरे करा, माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर हेल्प पाहिजे असेल माझ्याकडून तर प्लीज तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता. मी तुम्हाला नक्कीच हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. तर फ्रेंड्स, मला आज बरं नसताना पण मला सर्व काम करावं लागतं आहे. असं एवढं खूप म्हणजे हे वाटतं आहे की आपल्याला बरं नाही आहे तरी पण आपल्याला सर्व करावं लागतं, कारण स्त्रीची लाईफच अशी असते का